नमस्कार मित्रांनो, ही आपली जी मोटर आहे ना, ही वाइंडिंग झालेली आहे. या पद्धतीनं त्याचा सेप आहे. हे आपण रनिंग 2, स्टार्टिंग 2 आणि हा आहे क्लच स्विच आणि हा क्लच स्विच नाल. ओके, आता आपण थोडंसं माहिती घेऊयात. तर मित्रांनो, आपण माहिती काय घेणार आहोत, तर हा नाल जो आहे तो कशासाठी आहे, हा क्लच स्विच आहे तो कशासाठी आहे. सिंगल फेज मोटर आहे, 2 व्हॅल्यू कॅपॅसिटर मोटर आहे. एक स्टार्ट कॅपॅसिटर आहे, रन कॅपॅसिटर एक आहे आणि हे आहे स्टार्टिंग आणि रनिंग वायरिंगच्या बाहेर काढलेल्या वायर. आणि या देखील 2 वायर बाहेर येणार आहे, म्हणजे या क्लच नाल मधून येतात आणि तो आहे क्लच स्विच. हा जो आहे तो क्लच स्विच. आता नेमकं काम काय होतं, या क्लच स्विच कशासाठी, काय कारण, कशासाठी वापरला आहे, या काही थोडक्यात माहिती बघूया. आता इथं बघा, जो क्लच स्विच आतील आहे त्याची जी ही प्लेट आहे, ही प्लेट आहे, याच्या ठिकाणी हा बसणार आहे. या पद्धतीनं, हे बघा, या पद्धतीनं बसणार आहे. आता नेमकी क्रिया इथं काय होते की असा बसल्यानंतर तो ऑन पोझिशनमध्ये असणार आहे. नाल जो आहे तो ऑन पोझिशन, हा एक स्विच असं डोकी धरा, हा ऑन राहील. ज्या वेळेला ऑन राहणार आहे त्यावेळेला काय अंतर्गत ज्या वाहिनीमध्ये घटना घडणार आहेत त्या काय काय घडणार आहेत त्या आपण बघूया. ज्या वेळेला ऑन होणार आहे त्यावेळेला हा स्टार्टिंग वाइंडिंग अधिक स्टार्टिंग कॅपॅसिटर मोटरला मदत करतोय की बाबा गती घेण्यासाठी. त्याचं काम 40 ते 50% मोटरनी गती घेतल्यानंतर आतील क्रिया ही अशी होते की स्पीडमुळं हा जो क्लच स्विच आहे हा तो ओपन होतोय, असा पाठीमागं ढकलला जातोय. या गतीमुळं ओपन झाल्या कारणानं, बाहेर सुटल्या कारणामुळं हा जो नाल आहे, या पट्टीवरचा जो प्रेशर आहे तो बॅक पाठीमागे सरकतो. त्यामुळे प्रेशर याचं नाहीसं होतं. नाहीसं झाल्यावर तो आत्ता जसा तुम्हाला दिसतोय तसा ओपन होतोय. हे बघा, हा ऑन पोझिशन, ऑफ पोझिशन, हा ओपन होतोय. ओपन झाल्याच्या नंतर मोटरनी गती घेतल्यानंतर स्टार्टिंग वाइंडिंग आणि स्टार्टिंग कॅपॅसिटर मेन वाइंडिंग पासून, म्हणजे रनिंग वाइंडिंग पासून वेगळा केला जातोय. आता इथं अतिशय महत्त्वाची बाब अशी आहे, जर इथलं टायमिंग किंवा तुम्ही इथलं जे ॲडजस्टमेंट आहे ही जर चुकली आणि हा जर नाल, हा क्लच स्विच ओपन नाही झाला तर ही जास्त ॲम्पियर घेणार. जास्त ॲम्पियर घेतल्यानंतर कॅपॅसिटर जाण्याची शक्यता आहे किंवा स्टार्टिंग वाइंडिंग देखील जाण्याची शक्यता आहे. काही वेळेला यातील जे अंतर आहे किंवा ॲडजस्टमेंट आहे ती काही जणांना जर जमली नाही तर बाहेर बेड स्विच टाकला जातो. याचा अर्थ काय, किंवा जर ॲडजस्टमेंटला वेळच नाही त्या व्यक्तीकडे तर तो काय करतोय की बाहेर बेड स्विच टाकतोय आणि काम चालवून घेतोय. तर बारकाईनं जर छान काम जर झालं तर काय फारसं किचकट नाही आहे, पण याला अनुभवाची फार गरज असते. त्यानंतर हे काम छान पद्धतीनं होतं. हेच या पाठीमागे मला सांगायचं होतं. ओके, धन्यवाद.